यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे दरोड्याची थरारक घटना घडली आहे। किराणा व्यापारी गणेश काळबांडे यांच्या घरी दरोडा टाकून पळ काढणाऱ्या 7 आरोपींपैकी 6 जणांना पोलिसांनी शेंबाड पिंपरी येथे फिल्मी स्टाईलने पकडले। आरोपींच्या मुसक्या आवडताना पोलिसांनी तब्बल 5 किलोमीटरचा थरारक पाठलाग केला। पाहूया संपूर्ण रिपोर्ट। दारव्हा हादरले। दारव्हा येथील गणेश काळबांडे यांच्या घरी दुपारी 1 वाजता दरोडा पडला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। दरोडेखोरांनी शेंबाड पिंपरी येथे पोलीस दिसताच 4 चाकी वाहन सोडून शेत शिवारात पळ काढला। मात्र खंडाळा पोलिसांनी 5 किलोमीटर पर्यंत थरारक पाठलाग करून 6 आरोपींना पकडले। पोलिसांचा हा पाठलाग अक्षरशः एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा होता। शेवटी पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले। 7 आरोपींपैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून 7वा आरोपी अद्याप फरार आहे। पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे। पोलीस तपासात समोर आले आहे की सर्व आरोपी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत। आरोपींकडून एक बंदूक, चोरीचे घबाड आणि एक बॅग जप्त करण्यात आली आहे। खंडाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार देवदास पाटील, फौजदार देवानंद कायंदे, सुरेश राठोड, गोपाल पांडे, सुनील हगवणे आणि गोविंद यांच्या धडाकेबाज कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। पुसद एसडीपीओ हर्षवर्धन बीजे दारव्हा, एसडीपीओ रजनीकांत चिलुमुल्ला आणि एलसीबी प्रमुख सतीश चौरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालंय। या कारवाईबद्दल संपूर्ण पोलीस दलाचं अभिनंदन होतोय। पोलिसांनी अतिशय धाडसी पद्धतीने या दरोडेखोरांना पकडलं आणि नागरिकांचा विश्वास जिंकलाय। यातील 7वा आरोपी अद्याप फरार आहे। मात्र पोलीस लवकरच त्यालाही अटक करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे।